सो हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. आणि कसं काय मुंबईकर, तर पुन्हा एकदा आपण निघालो आहोत नाईट शिफ्टला. आणि नाईट शिफ्ट अजून आपली कंटिन्यू आहे आणि ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. नाईट शिफ्ट कंटिन्यू. सिग्नल तो दे बच्चे, सिग्नल तो दे. तर आपण निघालो आता शिफ्टला जायला. आणि रात्रीचे वाजलेत मित्रांनो 10:03 झाले आहे. पेट्रोल फुल आहे, कॅमेरा लोडेड, सगळं काय. आणि मित्रांनो उन्हाच्या टायमाला, ह्या उन्हाळ्याचा टाइम आहे, गरमीचा टाइम आहे, तर ह्या वेळेस शूट करायला जरा बरं पडतं. कारण का दुपारच्या वेळेस थोडंसं माहोल फ्रस्ट्रेटिंग असतं. कारण का कॅमेरा चे हीटर चालू असतात, ऑन असतात, ओव्हर हिटेड होतो कधी कधी कॅमेरा, त्याच्यामुळे मध्येच बंद झाला की प्रॉब्लेम होऊ शकतो. अरे सिग्नल दे ना चाचा, नुसता चालत सुटलाय गाडी चालवत. तर मित्रांनो दुपारच्या वेळेस थोडेसे बोबडे वळलेले, पण आता ठीक आहे. कसं असतं दुपारच्या वेळेस गरमी जास्त असते, हीट जास्त असते, ह्युमिडिटी जास्त असते. थोडंसं सांभाळून घ्या मित्रांनो. थोडेसे शब्द आज वळतायत का माहित नाही, थोडे शब्द मागे पुढे होतात. तर ह्युमिडिटी जास्त असते दुपारच्या वेळेस. आणि कसं आहे मित्रांनो, कॅमेरा, इलेक्ट्रिक गोष्टी सगळ्या फायर वरती असतात, त्याच्यामुळे थोडासा त्रास जास्त होतो. कारण का शूट करतानाच कॅमेरा मध्येच बंद होतो आणि परत चालू केल्यावर थोडासा हिटिंग इश्यू येण्याचा त्रास असतो. बरं कसं गेलंय बघा, ते हेल्मेट नाही काय नाही, ठीक आहे चालायचं, विषयांतर नको. सो हा टायमिंग शांततेचा, एकदम आरामात. थोडीशी ट्रॅफिक कमी असते, ट्रॅफिक असली तरी एवढं ह्युमिडिटी नसते, त्याच्यामुळे कॅमेरा, इलेक्ट्रिक गोष्टी गरम होत नाहीत. आणि शूट करायला चालू केल्यानंतर एंड पर्यंत आपल्याला एक सलग असा व्हिडिओ भेटतो. सो कसं असतं, आपल्या चॅनलवर ड्युअल व्हिडिओ असतात, एक फेसिंगचा, एक फ्रंटचा. सो त्याच्यामुळे व्हिडिओ कनेक्ट करायला थोडासा प्रॉब्लेम असतो जर छोटे छोटे व्हिडिओ. आणि एकच सलग असा मोठा व्हिडिओ भेटला तर एकदा कनेक्ट केल्यानंतर पूर्ण व्हिडिओ आपोआप कनेक्ट होत जातो. एडिटिंग इश्यू इन छोट्या पद्धतीत सांगायचं म्हटलं तर त्याच्यामुळे हा टायमिंग बेस्ट आहे शूट करण्यासाठी. पण ह्या टायमिंग मध्ये सुद्धा थोडेसे ड्रॉबॅक्स आहेत. लाईक पाठून लाईट येते, त्याच्यामुळे आपलं तोंड दिसत नाही, फ्रंटचा व्हिडिओ थोडासा खराब होतो. आणि काळोखात एवढा चांगला व्हिडिओ येत नाही, भेटत नाही आपल्याला. सो त्याच्यामुळे इश्यू येतात. आता बघा लाईट आले तर चांगला फेसिंग व्हिडिओ येतं, आणि स्ट्रीट लाईट गेल्यानंतर त्याची वाट लागते, असा प्रॉब्लेम होतो मित्रांनो. सो त्यासाठी ठीक आहे, हे चालतं. आणि फ्रंट व्हिडिओ आपले एकदम परफेक्ट येतात, कारण का आपल्या मोबाईलने काढलेले व्हिडिओ आहे त्याच्यामुळे लाईट इफेक्ट लाईट इफेक्टचा प्रॉब्लेम होत नाही मित्रांनो. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपले चॅप्टर चालू आहेत मित्रांनो. ते बघ फोनवर बोलताय, वा काय रायडर आहे, कुठला रायडर आहे तोच नाही कळत आहे कंपनी, तर टॅग केला असता व्हिडिओ.
बघू दे त्यांना पण, त्यांचे रायडर्स कसे राईड करतात आणि गाड्या चालवतात. हे बघ शाईन घेऊन आलाय. सो मित्रांनो, सीन असा असतो की दुपारच्या वेळेस ओव्हर मुळे अर्धे व्हिडिओ भेटतात आणि आता ह्या टायमाला शांतता असते, हिटिंग कमी असते, जरी गर्दी असली तरी फ्रस्ट्रेटिंग वातावरण नसतं या गोष्टींमुळे. त्याच्यामुळे चिल ब्रो आपल्याला चालतं आणि आपण वेळेच्या आधी निघालो असल्या कारणामुळे वेळेत पोचतो आणि घाई करायची गरज लागत नाही. आणि दुपारच्या वेळेस कसं असतं हे पहा, असं ट्रॅफिक भेटलं की मग थोडं फ्रस्ट्रेशन चालू होतं आणि वरून गरमी, टॅनिंग विनिंग सगळं काय येतं. हे बघा हात काळे पडले. तर आपण चालू केलेल्या मित्रांनो न्यू चॅप्टर्स, लाईक प्रत्येक स्टेशनची माहिती आपण याच्यात देत असतो. ट्रॅफिक झालं वाटतं इकडे पण, बघूया. हे काय इथंच थांबवलंय. अगो बाई, हो ट्रॅफिक आहे फुल. नाही इकडे, अरे देवा, काका उभे राहिले वाटतं. सो कसं असतं मित्रांनो, आपण चालू केलेले आहेत चॅप्टर्स आणि त्यातला आपला मे बी चौथा चॅप्टर, चौथा नाही, 1 2 3 अंधेरी आहे, चौथा ब्लॉग असेल पहिल्या चॅप्टर मधला. सो वेगवेगळ्या गोष्टी आपण आणत राहू, त्यासाठी नो वरी. आणि कसं आहे मित्रांनो, आपण चालू केलेलं आहे गोरेगाव पासून, कारण का आपण ट्रॅव्हलच करतो गोरेगाव पासून. सो प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला असं वेगळं काही पाहायला भेटेल. आणि आज चॅप्टर 4 आहे, चॅप्टर बोलतोय, व्लॉग नंबर 4 आहे चॅप्टर 1 मधला. सो इथेच आपण चालू केलेली ती बिगिनिंग व्हिडिओची. थोडस ट्रॅफिक मधून बाहेर पडल्यावर आपल्याला बोलायला भेटेल. हा जातोय. पोलीस उभे आहे, नो ट्रॅफिक कंट्रोल्स, नथिंग. हे बघा मोबाईल वरती रील बघणं चालू आहे. आपण काय बोलायचं आता, आपली स्कूटी आहे, पटापट निघते. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगिंगच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. तर आज आहे चॅप्टर 1 मधला ब्लॉग नंबर 4. ब्लॉग नंबर 4 म्हणजे आज स्टेशनचं नाव आहे अंधेरी. तर मित्रांनो, अंधेरी बद्दल बोलायचं झालं तर शब्द कमी आहेत, कारण का अंधेरी ही जेवढी सकाळची लोकांच्या भरभराटीने भरलेली असते, तेवढीच ही रात्रीची सुद्धा भरलेली असते मित्रांनो. तर मुंबईमध्ये तुम्हाला रात्री दुकानं 10च्या नंतर बंद भेटतील, मे बी 10 किंवा 10:30च्या नंतर, 12च्या नंतर. पण अंधेरी मित्रांनो डे नाईट चालू असते. तुम्ही जर भूक जास्त लागली असेल तर अंधेरीला येऊन तुम्ही आपली भूक मिटवू शकता, कारण का तिकडे प्रत्येक स्टॉल चालू असतो. प्रत्येक जेवणाचं स्टॉल्स चालू असतात, स्टेशन जवळच भेटतील आणि जास्त लांब जायची गरज सुद्धा नाहीये मित्रांनो. आणि कसं असतं मित्रांनो, खरं सांगायचं म्हटलं तर अंधेरी स्टेशन हे खूप जास्त भरभराटीचं स्टेशन आहे. कायम गजबजलेलं स्टेशन असतं हे. आणि एक
अंधेरीला आपण जंक्शन सुद्धा म्हणू शकतो. मेन स्टेशन जे स्टार्टला आता गोरेगाव पर्यंत आले हार्बर लाईन, पण आधी ती अंधेरी पर्यंत होती. अंधेरीला तुम्हाला हार्बर लाईन पकडायला जावं लागत होतं. सो खूप आधीपासूनच बिझनेस कॉर्पोरेट वर्ल्ड म्हणा किंवा छोटे छोटे बिझनेसेस वर्ल्ड म्हणा किंवा शॉपिंग मॉल्स म्हणा, शॉपिंग सेंटर्स म्हणा, शॉपिंग स्ट्रीट्स म्हणू शकतो आपण, ह्या अंधेरीला आहेत मित्रांनो. अंधेरीला ह्या कारणाशिवाय तुम्ही फूड जर घेतलं तर तुम्हाला फूड सुद्धा इकडे वेगवेगळ्या प्रकारचे अवेलेबल आहेत आणि रेस्टॉरंट सुद्धा खूप जास्त प्रमाणात अवेलेबल आहेत. आणि इकडचे राहणीमान सुद्धा वेगळे आहे मित्रांनो. तुम्हाला सगळ्या प्रकारचं राहणीमान भेटेल. एक काय म्हणू शकता तुम्हाला हाय रेटेड राहणीमान सुद्धा असतं आणि एक मिडल क्लास लेवलचं राहणीमान सुद्धा भेटेल तुम्हाला. आणि अंधेरीची माहिती द्यायची म्हटली तर आपण वेस्ट कडून ईस्टला येऊ. सो वेस्टला तुम्हाला अंधेरीला वर्सोवा ब्रिज आहे आणि गिल्बर्ट हिल्स आहेत. तर गिल्बर्ट हिल्सला तुम्हाला अवशेष आहेत खूप जुने, दशलक्ष का काहीतरी जुने अवशेष आहेत. खूप म्हणजे खूप प्राचीन अवशेष आहेत. सो ते पाहायला भेटतील. गिल्बर्ट हिल्स त्यामुळे प्रसिद्ध आहे. आणि गिल्बर्ट हिल आणि वर्सोवा बीच सुद्धा अंधेरीमध्ये येतो. तर बीच मध्ये तेच समुद्री वातावरण, समुद्राच्या किनाऱ्यावरचं वातावरण सगळं, तर हे पाहायला भेटेल. तिकडून निघाल्यावर तुम्हाला जर का स्टेशन ऍक्सेस करायचं असेल तर तिकडून तुम्हाला बसेस सुद्धा अवेलेबल आहेत, ट्रेन सुद्धा अवेलेबल आहेत आणि मेट्रो सुद्धा अवेलेबल आहे मित्रांनो. वॉकिंग डिस्टन्सवर मेट्रो भेटेल तुम्हाला, डेपोज भेटेल, बस डेपोज आणि रिक्षा, टॅक्सी ह्या तर अवेलेबल असतातच जागेवर. सो अंधेरीला हायवे म्हटलं तर नॅशनल हायवे सुद्धा आहे आणि ह्या हायवे थ्रू तुम्ही कुलाबा, काय करतोय माकडा, कसे चालवतोय गाडी, हे 4 पोरांना देतात अंडर एज गाडी आणि ह्या अशा चालीरीती बघायला भेटतात आपल्याला मुंबईमध्ये. सो आपण विषयावरती राहूया, स्टिक टू सब्जेक्ट. तर अंधेरीमध्ये आपण एंटर केलेला आहे आता मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही हायवेला सुद्धा तुम्हाला मेट्रो भेटेल आणि तुम्हाला वेस्टला सुद्धा मेट्रो भेटेल, जी तुम्हाला कनेक्टेड करते वर्सोवा ते घाटकोपर. वर्सोवा ते घाटकोपर अशी मेट्रो तुम्हाला सेंट्रल लाईनला कनेक्ट करून देते थ्रू वेस्टर्न लाईन. म्हणजे तुम्हाला वेस्टर्न लाईन किंवा लिंक रोड वरून जरी सुद्धा जायचं झालं तर तुम्ही बाय मेट्रो सेंट्रल लाईनला घाटकोपरला कनेक्ट होऊ शकता आणि तिकडून तुमची ट्रॅव्हलिंग चालू होते. तुम्हाला इकडून दादरला जायची गरज नाहीये आणि बाय बसेस सुद्धा तुम्ही ट्रॅव्हल इथून करू शकता. इझी वे आहे सगळीकडे. म्हणजे मुंबईमध्ये तुम्हाला सगळीकडे जाणाऱ्या बसेस इथे भेटतात आणि अवेलेबल असतात. आता वेस्टर्न मध्येच आहे स्टेशन. तर अंधेरी वेस्टला जर स्टेशनच्या बाहेर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला खूप सारे शॉपिंग साठी दुकानं भेटतील. लाईक तुम्ही मेल, फिमेल, लहान पोरं, म्हातारे सगळ्यांसाठी शॉपिंग करू शकता इथून. हो, इथून जा, सगळ्यांसाठी शॉपिंग करू शकता आणि तुम्हाला चीप रेट मध्ये सुद्धा किंवा तुम्हाला हायर रेट मध्ये सुद्धा, ब्रँडेड सुद्धा म्हणा किंवा अनब्रँडेड सुद्धा कपडे इथे भेटून जातात. आणि मोबाईल ऍसेसरीज, इलेक्ट्रॉनिक ऍसेसरीज सुद्धा तुम्हाला वेस्टला भेटून जातील. तर हे सगळे दुकानं तुम्हाला स्टेशनच्या बाहेर एसवी रोडला लागूनच भेटून जातील. आणि म्हणायचं झालं तर लिंक रोडला तुम्हाला, लिंक रोडचं वैशिष्ट्य म्हणायचं झालं तर तुम्हाला तिकडे लोखंडवाला म्हणजे हायर क्लास लेवलचं राहणीमान पाहायला भेटेल. हायर क्लासची दुकानं बघायला भेटतील.
थोडस क्लास वाढून जातो तिकडे. असे हे लिंक रोडला आणि लिंक रोडला जोडणारा तुम्हाला मेट्रो स्टेशन आहेच. आणि हे पहा, मेट्रो इथे सुद्धा आहेत. आपण अंधेरीमध्ये आहोत अजून, आणि इथे मेट्रो मे बी थांबतात, स्टॉप सुद्धा आहे, किंवा मेट्रोला 10:30 नंतर काहीतरी टायमिंग असतो त्यांचा लास्ट मेट्रोचा. त्याच्यानंतर 2 मेट्रो इथे येऊन उभ्या राहतात. दररोज बघतो मी ह्या टायमाला. तर हे येतं ईस्ट मध्ये. हे मेट्रो स्टेशन तुम्हाला, सॉरी, हे मेट्रो रूट तुम्हाला जॉईन करतं दहिसर ते बँड्रा. आय थिंक सो बँड्रा पर्यंत पोहोचलेला आहे की नाही माहिती नाही, पण हे तुम्हाला दहिसर ते बँड्रा जॉईन करतं. आणि हे मेट्रो रूट तुम्हाला हायवेला भेटेल. हायवेला म्हणायचं झालं तर हायवे तुम्हाला ऍक्सेस करतो इकडून कुलाबा ते विरार पर्यंत. त्यामुळे वेस्टर्न लाईन पूर्ण हा हायवे कव्हर करतो. हा जॉईन करतो तुम्हाला. आपण गेल्या स्टेशनला सांगितल्याप्रमाणे मला वाटलेलंच हा ब्रेक मारणार. तुम कोण लेफ्ट जात एवढा रॉंग व्हायला. सो अंधेरी ईस्टर्न, अंधेरीच्या ईस्टला म्हणायचं झालं तर अंधेरी स्टेशनला लागूनच तुम्हाला डेपो भेटेल. आणि त्या डेपो मधून तुम्ही हार्बर लाईन एक्सेस करू शकता, परत सेंट्रल लाईन एक्सेस करू शकता, आणि वेस्टर्न लाईन सुद्धा एक्सेस करू शकता. सो इकडच्या बसेस तुम्हाला पाहिजे त्या स्टेशनला नेऊन सोडतील किंवा पाहिजे त्या जागेवर नेऊन सोडतील. त्याच्यामुळे अंधेरी हे एक मेन जंक्शन किंवा मेन एक हब बोलू शकता. आणि ईस्टला म्हणायचं झालं तर तुम्हाला बाय रोड सुद्धा तुम्ही सेंट्रलला कनेक्ट करू शकता. आणि ईस्टला म्हणायचं झालं तर कॉर्पोरेट वर्ल्ड आहे, मोठं कॉर्पोरेट वर्ल्ड आहे. त्यामुळे त्यामुळे अंधेरीला बिझनेस हब सुद्धा म्हणता येईल किंवा एक कॉर्पोरेट जगत असं म्हणता येईल. अजून माहिती म्हणायची झाली तर तुम्हाला अंधेरी ईस्टला 5 स्टार्स हॉटेल्स लाईक ग्रँड मराठा झालं किंवा लीला झालं, परत JW मॅरियट झालं, खूप सारे हॉटेल्स 5 स्टार हॉटेल्स आहेत. तर अजून मी नावं घेतली त्याच्यावरून 2-4 जास्तच असेल पण कमी नाही. सो अंधेरी ईस्टला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जातात. तर ही होती माहिती अंधेरीची. तर अंधेरी बद्दल माझ्याकडे ऍक्च्युली माहिती खूप मोठी आहे. त्याच्यावरती 2-3 तास आपण बोलू शकतो, पण थोडक्यात माहिती देण्यासाठी आपण हा चॅप्टर चालू केलेला आहे. सो शॉर्ट मध्ये मुंबईला कोणी येत असाल तर अननोन असेल मुंबई, तर तुम्ही हे चॅनल बघून प्रत्येक स्टेशन बद्दल माहिती घेऊ शकता. आतापर्यंत आपण अंधेरीला पोहोचलो आहोत. पुढच्या ब्लॉग मध्ये आपण विले पार्ले बद्दल बोलू, आणि त्याच्या पुढच्या मध्ये सांताक्रूज. असे आपण एक स्टेशन कव्हर करत जाणार आहोत. कुठून जायचं दादा जात नाही स्वतः पण, आणि आपल्याला पण जाऊन देत नाही. केवढा आहे ते धिप्पाड. पट्टू हे पट्टू. तर अशी होती ही अंधेरी स्टेशन बद्दलची माहिती. बाकी जर्नी अभी बाकी है मेरे दोस्त. तर
व्ह्यू. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनच्या जवळ. वाव, काय मॉडिफिकेशन आहे! कुठली गाडी आहे ही? महिंद्रा बुलेरो. सही मॉडिफिकेशन केलं. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशन जवळ. सो जे कोणी चॅनल वरती नवीन विजिटर असाल त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो, जेणेकरून तुमच्या भावाला एक लेवल अपग्रेड भेटेल आणि आपल्या चॅनलचं मॉनिटायझेशन होऊन जाईल. सो मी माझ्याकडून जेवढं होतंय तेवढं मी करतोच आहे मित्रांनो, पण तुमच्याकडून सुद्धा अरे देवा ठोकाठोकी झालेली आहे. सो मित्रांनो, बोलायची गोष्ट म्हणजे जे कोणी चॅनलवर विजिटर नवीन आहात त्यांनी कृपया करून चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, आणि जर कॉन्टेंट आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका मित्रांनो. आणि हो, लाईक केल्यावर आपल्याला कळतं की आपले व्ह्यूअर्स किती आहेत आणि किती नाही. सो जर तुम्ही व्ह्यू करत असाल व्हिडिओज तर प्लीज त्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. ही कळकळीची विनंती मित्रांनो. बाकी भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अस्सलाम वालेकुम. जय जिजाऊ, जय शिवराय.